एखाद्या पेशंटला फिस्टुला इन ॲनो किंवा भगंदर आहे ह्याचं निदान कसं करायचं? फिस्टुला इन ॲनो आहे का नाही हे निदान करणं मोस्ट ऑफ द टाइम डॉक्टरनी हिस्ट्री घेतलं आणि प्रॉपर जर का तपासणी केलं तर समजून जातं. आणि तुम्ही एक्सपर्टला भेटलेला असाल. एक्सपर्ट म्हणजे कोण? जे की कोलोरेक्टल सर्जन आहेत. कोलोरेक्टल सर्जन म्हणजे MBBS MS करून कोलोरेक्टल सर्जरीची ट्रेनिंग किंवा GI सर्जरीची ट्रेनिंग किंवा फेलोशिप केलेले असतात. तर जे की डॉक्टर आहेत, ॲलोपॅथी डॉक्टर आहेत, तो एक्सपर्ट असतो आणि त्यांनी ज्या वेळेला एक्झामिन करतात त्यावेळेला कळून जाते की काय आहे का नाही म्हणायचं, त्याच्याहून निदान होऊ शकतो. आणि एकदा का निदान झाला तर त्याची कॉम्प्लेक्सिटी किती आहे हे समजून घेण्यासाठी अल्ट्रासाऊंड करण्याची गरज पडते. शक्यता अल्ट्रासाऊंड खूप कमी लोक करतात, त्याच्यामध्ये भरपूर माहिती भेटत नाही आणि मी स्वतः अल्ट्रासाऊंड प्रेफर करत नाही, कारण त्याच्यावरती सर्जरी आपणाला इझिली काय करायचे हे मॅप आउट होत नाही. सगळ्यात चांगला इन्व्हेस्टिगेशन जर का फिस्टुलामध्ये म्हणत असाल 1.5 टेस्लाचं MR फिस्टोग्राम एक एक्सपर्ट रेडिओलॉजिस्टच्या सेंटरमध्ये चांगला MRI जर का केलेला असेल, त्याच्यामध्ये पण सेक्शन कसे घ्यायचे, कसं कॉन्ट्रास्ट द्यायचं हे सगळं खूप वेगळं वेगळं असते. ज्याला समजतं अशा सेंटरमध्ये जर प्रॉपर करून घेतलेला असेल तो MRI सगळ्यात चांगला आहे. हा MRI कसं वर्क होतो? हा GPS सारखं वर्क होतो सर्जरी करत असताना. ॲनसचे अराउंड 7 खड्डे आहेत, प्रत्येकाला एक कॅव्हिटी बंद केलेली आहे. कोणत्या ठिकाणातून गेलेलं आहे हे समजणं गरजेचं आहे. मी जसं म्हटलं घुस जसं जाते ते जसं जसं त्याने गेलेलं आहे ते सगळ्या बाजूनं जर का क्लीन करून आलं तर तिथं राहण्याची शक्यता राहत नाही. तसं फिस्टुलामध्ये भगंदरमध्ये त्यांना कोणत्या कोणत्या रस्त्याने गेलेले त्याला GPS ट्रॅक MRI वरती भेटतं. त्या ट्रॅकच्या बेसिसवरती तुम्ही जर का ट्रीटमेंट केलं डॉक्टरांनी, तुम्हाला वापिस फिस्टुला होण्याची किंवा इनकंटिन्युअन्स होण्याची चान्सेस खूप कमी होतात. त्यामुळे MRI हे गोल्ड स्टँडर्ड आहे आणि आता बहुतांश सगळे डॉक्टरच MRI करतात. आणि जर का फिजिबल नसेल, तुमच्या डॉक्टरांना विचारलं, आजूबाजूच्या शहरामध्ये ते MRI असतंच, तालुक्या ठिकाणी MRI आहे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तर भेटणारच आहे. तिथं जाऊन MRI करून ट्रीटमेंट करा. कोणाकडेही केलं तरी चालते, पण ते MRI करून केलं तर तुम्हाला एक चांगला गायडन्स भेटू शकते आणि त्याच्यातून ट्रीटमेंट योग्य भेटू शकते आणि तुमच्या डॉक्टरला सुद्धा GPS लावल्यासारखं MRI वरती आयडिया आलं तर ट्रीटमेंटची ॲक्युरसी वाढू शकते. आणि ह्या 2 टेस्टच्या व्यतिरिक्त आणखीन काय टेस्ट आहे का? युजली एक 50च्या पुढे किंवा लूज मोशन सोबत जर का तुम्हाला फिस्टुला असेल तर क्रॉन्स किंवा कॅन्सर किंवा दुसरं काय आहे का बघण्यासाठी कोलोनोस्कोपी सांगतो. आणि ज्यांना वारंवार सर्जरी झालेली आहे, मोशनचा कंट्रोलवरती इफेक्ट झालेला आहे किंवा कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता खूप असेल तर त्या पेशंटमध्ये ॲनल मॅनोमेट्री करतो, जेणेकरून स्नायूची कंडिशन, स्नायूची वर्किंग कॅपॅसिटी बघण्यासाठी मॅनोमेट्री पण करणं काही काही पेशंटमध्ये गरजेचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही पेशंटमध्ये पू तपासणी करून TB वगैरे आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं राहतं.